राज्यातील पर्यटन स्थळांवर वाढणारी पर्यटकांची गर्दी, त्यातून निर्माण होणारी अस्वच्छता आणि वाहतूक पर्यटन स्थळांवरील समस्यांसह पायाभूत सुविधांवर येणारा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पर्यटन धोरणात सुधारणा करण्याचा नवा प्रस्ताव लागू होणार आहे। याबाबत पर्यटन विभाग आणि गृह विभाग एकत्रित नव्या नियमावलीचा आराखडा तयार करत असून पर्यटन स्थळांचे संवर्धन आणि तेथील पावित्र्य अबाधित राहावे यासाठी सरकार लवकरच नवी नियमावली आणणार आहे। पाहूया। पर्यटन स्थळांवर नवे नियम होणार लागू। क्षमतेनुसार प्रवेश, स्वच्छता आणि सुविधांसाठी नवे धोरण। पर्यटन स्थळांचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी कठोर नियम। युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेल्या पुण्यातील लोहगडावर आता सियाकडा असा नवा प्रकार सुरू झालाय। या ठिकाणी 18 जून 2026 रोजी तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल या 26 वर्षीय तरुणाला खोल दरीत ढकलून त्याचा अपघात झाल्याचा बनाव त्याची नियोजित पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून रचला होता। हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे। मात्र लोहगडावरील या कड्याला आता समाज माध्यमांवर सिया कडा या नावाने ओळखले जाऊ लागले। एक नव्या नावाचा सेल्फी पॉइंट तयार करण्याचा प्रयत्न होत आहे। समाज माध्यमांवर त्याचे असंख्य मीम्स बनले जात आहेत। त्यामुळे लोहगडावर सिया कडा पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढल्याच्या बातम्याही समाज माध्यमांवर पसरून पर्यटकांमध्ये 30% वाढ झाली असे सांगितलं जातं। यात काही हौशी पर्यटकांनी गुगल मॅप्सवर जाऊन या कड्याला आपल्या सोयीने काही नाव देण्याचा प्रयत्न केला। या सर्व प्रकारामुळे किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा कलंकित होत असल्याची इतिहासकार आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे। या अशा सर्व प्रकारांवर अंकुश ठेवण्यासाठी आणि राज्यातील सर्व पर्यटन स्थळांचे महत्त्व आणि त्यांचा वारसा अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने नव्या नियमावलीची तयारी केली असून लवकरच हा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला जाणार आहे। राज्यातील पर्यटन स्थळावर वाढणारी पर्यटकांची गर्दी, त्यातून निर्माण होणारी अस्वच्छता व वाहतूक पर्यटन स्थळांवरील समस्यांसह पायाभूत सुविधांवर येणारा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारकडून पर्यटन धोरणात सुधारणा करण्याचा नवा प्रस्ताव विचाराधीन आहे। परदेशातील प्रसिद्ध पर्यटन स्थळाच्या धर्तीवर पर्यटन स्थळाची क्षमता निश्चित करून त्यानुसार पर्यटकांना प्रवेश देणे, काही ठिकाणी प्रवेश शुल्क आकारणे आणि पर्यटकांसाठी आचारसंहिता लागू करणे या प्रमुख बाबींचा धोरणात समावेश होण्याची शक्यता असल्याची माहिती मंत्रालयीन सूत्रांनी दिली। राज्यातील गडकिल्ले, समुद्रकिनारे, धबधबे, लेणी, अभयारण्ये तसेच ऐतिहासिक व धार्मिक स्थळांना दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात। सुट्टीच्या काळात अनेक पर्यटन स्थळावर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी होत असल्याने स्थानिक प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण होत आहे। तर काही ठिकाणी कचरा, पार्किंग, वाहतूक कोंडी आणि पर्यटकांच्या सुरक्षेचे प्रश्नही गंभीर होत असल्याचं निदर्शनास आले। त्यामुळे प्रत्येक पर्यटन स्थळाची भौगोलिक रचना, उपलब्ध पायाभूत सुविधा आणि पर्यावरणीय संवेदनशीलता लक्षात घेऊन त्या ठिकाणी एका दिवसात किती पर्यटकांना प्रवेश देता येईल याचे निकष आणि नियम ठरवण्याबाबत विचार विनिमय सुरू असल्याचं समजतं। गर्दीच्या हंगामात प्रवेशाचे वेळापत्रक किंवा ऑनलाईन बुकिंगची व्यवस्था करण्याबाबतीचाही विचार करण्यात आला। पर्यटन स्थळी पर्यटकांकडून आकारण्यात येणारे प्रवेश शुल्क हे केवळ महसूल मिळवण्यासाठी न ठेवता त्यांचा वापर स्वच्छता, शौचालय, पिण्याचे पाणी, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था आणि पर्यटन स्थळाच्या देखभालीसाठी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे। स्थानिक नागरिक आणि विविध सामाजिक घटकांसाठी सवलतींची तरतूद करण्यावरही मंथन सुरू असल्याचं सांगण्यात आलं। येऊ घातलेल्या नव्या नियमावलीत पर्यटन स्थळावर कचरा टाकणे, प्लास्टिकचा वापर करणे, ऐतिहासिक वास्तूंना नुकसान पोहोचवणे, धोकादायक ठिकाणी जाणे, ध्वनी प्रदूषण करणे यावर निर्बंध घालत नियमावलींचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद यात करण्यात येणार आहे। राज्यातील पर्यटनाला मोठी चालना देतानाच नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारसा अबाधित ठेवण्याचं आव्हान पर्यटन विभाग आणि राज्य सरकार समोर आहे। त्यामुळे अधिक पर्यटक यापेक्षा नियोजित आणि शाश्वत पर्यटन या संकल्पनेवर नव्या धोरणात भर दिला जाणार आहे। पर्यटन विभागाकडून याबाबत विविध पर्यायांचा अभ्यास सुरू असून सुधारित धोरणात कोणत्या तरतुदींचा समावेश होणार याकडे पर्यटन क्षेत्राचं लक्ष लागलंय। पर्यटन प्रेमींना सुरक्षित वाटावे असा प्रस्ताव तयार करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।